महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। नमस्कार, मी अक्षय संजय भोसले, पुणे शहर संपर्क प्रमुख, अखिल भारतीय मराठा महासंघ, शिवसेना पुणे शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे सदस्य। 31 मे रोजी मी स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला अक्कलकोट येथे आलो होतो। पौर्णिमा असल्यामुळे त्या दिवशी बरीचशी गर्दी तिथे होती। दर्शनाला जाण्या अगोदर मी महेंदरगी नाक्याला माझी गाडी, ब्लॅक कलरची व्हेन्यू गाडी जी माझी होती ती मी महेंदरगी नाक्याजवळ लावली। तिथे कोणताही नो पार्किंगचा बोर्ड नव्हता। त्याच्यानंतर ती गाडी लावल्यानंतर मी तिथून दर्शनाला गेलो। दर्शन करून आल्यानंतर तिथे गर्दी झाल्यामुळे हवालदार होते, हवालदार अमोल सातप्पा पाटील हे हवालदार तिथे होते। आम्ही नेहमीप्रमाणे गाडीत येऊन बसलो। गाडीत बसल्यानंतर त्यांनी डाव्या बाजूला येऊन दर्शनासाठी मी, माझा मित्र सतीश बोंद्रे आणि मी, आम्ही दोघंच होतो। शेजारी डाव्या दरवाजाजवळ अमोल पाटील यांनी काच खाली करून मला विचारल्यानंतर सांगितलं की ही नो पार्किंग होती, याच्यामध्ये तुम्ही गाडी लावली आहे, 1 तास आता गाडी काढू नका आणि गाडीतच बसून राहा। आम्ही त्यांना सांगितलं की साहेब, हे नो पार्किंग होती, आम्हाला माहिती नाही आहे, कारण इथे कोणताही बोर्ड नव्हता। तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही त्यांना असंही सांगितलं की साहेब, तुमची जी काही पावती ती आम्ही पे करू। त्याच्यानंतर ती पावती ते म्हटले की कॅश करायला लागेल आणि त्याला नकार दिल्यानंतर त्यांनी मग शिवीगाळ करत डाव्या बाजूने उजव्या बाजूला आले, माझ्या गाडीतनं मला बाहेर काढलं, धक्काबुक्की केली आणि मला शिवीगाळ करायला सुरुवात केली। त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं, विनंतीपूर्वक सांगितलं की साहेब, तुम्ही ड्युटीवर आहात, अशी शिवीगाळ करू नका। त्याच्यानंतर त्यांनी मला बाहेर काढून धक्काबुक्की करत मारायला सुरुवात केली। आया बहिणीवरनं शिव्या दिल्या, मारून माझ्या ओठातनं रक्त काढलं। तिथं थांबल्यानंतर मी त्यांचा विरोध करायला, त्यांना थांबवायला गेलो असताना त्या धराधरीमध्ये थोडंसं 2-4 लोक गोळा झाली होती। तिथून त्यांचे सहकारी हवालदार उमराने, इनामदार हे पण तिथे आले। त्याच्यानंतर त्यांनी मला माझ्याच गाडीतून, मी त्यांना अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यासोबत आलो। तिथं आल्यानंतर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे सिनियर PI वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे हे होते। त्यांनी कोणतीही घटना ऐकून न घेता डायरेक्टली त्यांना सांगितलं की याला नागडा करून मारा आणि याच्यावर गुन्हे दाखल करा। इतक्या वाक्यावर पोलीस हवालदार अमोल पाटील त्यांच्या सहकाऱ्यांनी मला बाजूच्या खोलीत नेऊन कोणत्याही कायदेशीर परवानगीनुसार, खरं तर मारणं हा अधिकारच नाही, बेकायदेशीररित्या मला बाजूच्या खोलीत नेऊन मारलं। त्याच्यानंतर माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले। खोटे गुन्हे दाखल करून सतीश बोंद्रे यालाही त्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलं। तिथून मारहाण झाल्यानंतर डोक्याला माझ्या इजा झाली होती, त्याच्यामुळं त्यांनी मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन माझ्या CT स्कॅन पण केला। ते सगळं झाल्यानंतर रात्री लॉकअपला ठेवलं आम्हाला पूर्ण रात्रभर। दुसऱ्या दिवशी कोर्टात हाजीर केलं। कोर्टात हाजीर केल्यानंतर त्याच दिवशी 1 जूनला माझा जामीन झाला। 1 तारखेला माझा जामीन झाला। या FIRमध्ये त्यांनी असं नमूद केलं की पूर्ण घटनाक्रम त्यांनी याच्यामध्ये दिलेला आहे। मी जी घटना तुम्हाला सांगितली की जी तिथं ॲक्च्युअल घडली होती, ती घटना आणि या FIRमध्ये दिलेली माहिती किंवा प्रथम माहितीची जी ही खबर आहे, त्याच्यामध्ये कुठलंच साम्य नाही आहे। याच्यामध्ये पाटील यांनी अशी तक्रार दिली आहे माझ्या विरोधात की रिक्षावाल्याशी माझं भांडण झालं होतं आणि ती सोडवायला ते आले होते आणि माझ्यासोबतच्या दोघांनी, असं तिघांनी मिळून आम्ही त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, त्यांचे कपडे फाडले, जसं काही झालंच नव्हतं। जे मी त्यांना तिथं पोचल्यानंतर पण, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात पोचल्यानंतर पण त्यांना सांगितलं की तुम्ही घटनेचे CCTV तिथं उपलब्ध आहेत, तुम्ही ते चेक करा, त्याच्यामध्ये कोणाची चुकी आहे ते तुमच्या लक्षात येईल। याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की 1000 रुपये किमतीचे 5 तोळे वजनाची चांदीची चैन दाखवली। तुम्ही जर 31 मेचा पण रेट जर कन्सिडर केलं तर त्याची जवळपास किंमत 15 ते 20 हजार होती चांदीची, पण ते कुठंच नाही। याच्यामध्ये त्यांनी माझ्यावर 121(1), 119(1), 115(2), 132 असे गुन्हे दाखल केलेले। माझ्यासोबत त्यांनी 3रा इसम दाखवलेला आहे आणि ही जी काही त्यांनी FIR बनवलेली ही पूर्णपणे खोटी आहे। या सगळ्या FIRमधले कलम तुम्ही बघू शकता, हे सगळी कलमं खोटी लावलेली आहेत त्यांनी माझ्यावर आणि ही तक्रार पण खोटी आहे।
सिटी स्कॅन माझा झाला होता, मारहाण मला झाली होती. त्याचे व्हिडिओ पण मी तुम्हाला आत्ता दाखवणारच आहे याच्यानंतर. पाटील यांना कोणत्याही प्रकारची दुखापत नव्हती, कारण मी त्यांना मारलं नसून मी त्यांचा विरोध केला होता, मी माझा बचाव केला होता. ती कुठलीच माहिती त्यांनी ऐकून न घेता ते केलं. हा झाला सगळा घडलेला प्रकार. ज्या व्यक्तींकडनं आपण न्यायाची अपेक्षा करतो त्यांच्याकडनंच ही अशी गोष्ट घडली तरी. आणि त्याच्यानंतर पण माध्यमांची काही लोक आहेत अक्कलकोटमध्ये, सोलापूरमध्ये, त्यांनी पण अशा प्रकारच्या बातम्या लावल्या त्याच्यामध्ये की गुंडांचा खाकीवर हात, गुंडांची पोलिसांपर्यंत मजल. माझ्यावर एकही गुन्हा दाखल नव्हता. हा गुन्हा जो दाखल माझ्यावर आत्ता केला तोही खोटा आहे. मला कोणावर आरोप नाही करायचा आहे, पण माझं प्रत्येक चॅनलच्या, प्रत्येक वृत्तपत्राच्या संपादकांना माझी विनंती आहे की दोन्ही बाजूची पार्श्वभूमी तपासून तुम्ही बातमी लावली पाहिजे. तुमच्या एका बातमीमुळं एखाद्याचं कॅरेक्टर खराब होत असतं. मी कायद्याचा विद्यार्थी आहे, त्याच्यामुळं कायदा अबाधित राखण्याचंच काम मी आत्तापर्यंत करत आलेलो आहे. हे जे घडलं आहे ते माझ्यासोबत घडवण्यात आलेलं आहे. अशा यातला कोणताही प्रकार मी केलेला नाही आहे. तर हा खोटा गुन्हा दाखल करून माध्यमांना ही पण बातमी लावणं गरजेचं आहे की ह्या खोट्या गुन्हा दाखल केल्यानंतर माझ्याकडनं 2 लाख रुपये राहुल काळे या तिरहित व्यक्तीच्या मार्फत खंडणी गोळा केलेली आहे. दीपक भिताडे यांच्या नावाने राजशेखर कोळी, जे की आत्ता तुम्ही अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर लाच घेताना पकडून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे आत्ता. माझा सेम अर्ज मी SP साहेबांना पण दिला होता, तुम्ही बघू शकता. 5 तारखेलाच मी अँटी करप्शन DGला तो मेल केलेला आहे. माध्यमांनी ती बातमी पण लावली पाहिजे, जेणेकरून सत्य लोकांसमोर येईल आणि चांगल्या माणसांचं कॅरेक्टर अबाधित राहील. न्यायाची अपेक्षा मला SP साहेबांकडनं आहे. लाच घेतल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई पुण्याचे SP साहेब, सर देशपांडे साहेब हे करतीलच याची मला खात्री आहे. जर मला न्याय नाही मिळाला, कायद्याचा विद्यार्थी असल्यामुळं न्याय घेणं हे मला गरजेचं आहे आणि तो मी घेणारच. मी माझ्या वतीने पण मी रीट दाखल करणार आहे. मी हायकोर्टात जाणार आहे आणि मी हायकोर्टामार्फत जर इथं माझी तक्रार नाही घेतली, आज मी SP साहेबांनी मला तिथे पाठवलं होतं, तर त्यांच्याकडे कार्यकाळ नव्हता त्यांचा, त्याच्यामुळे त्यांनी ते काय माझा अर्ज घेतला नाही. हा SP साहेबांनी मी अर्ज दिलेला आहे. मला 2 दिवसांनी जेव्हा नवीन PI तिथं येतील त्याच्यानंतर मला त्यांनी बोलवले. हा जर मला न्याय नाही मिळाला तर मग पुढची माझी प्रोसेस ती राहील. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.